एका मुलाला मुलगी बनवले, तिला पोटाल्याचं सोंग केले आणि त्या महाराजांकडे घेऊन गेले. महाराजांकडे नेल्यानंतर ऋषी महाराजांनी चौकशी केली. हे पोरं ठट्टा मस्करी करत आहेत म्हणून त्याच्या लक्षात आलं. लक्षात येता बरोबर झटकन श्राप दिला. अरे हे मुलगी आहे ना म्हणे, हिच्या पोटातून लोखंडाचा मुसळ निघाला आणि तिची ऋषीची वाणी काही खोटी ठरली नाही. त्या मुलाच्या पोटातून एक लोखंडाचा मुसळ निघाल्याबरोबर हे मुलं भयभीत झाले आणि सैरे वैरे पडू लागले. सैरे वैरे पडू लागले. पडू लागत असताना त्या मुसळाचं काय करावं अशी चिंता पडली. त्या मुसळाचे बारीक 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 तुकडे केले. लोखंड काही तुकडे होईना म्हणून तो तुकडा नेऊन समुद्रामध्ये फेकून दिला. फेकून दिल्यानंतर तो समुद्र पूर्ण ओसाड झाला. द्वारका नगरी ओसाड झाली आणि भयानक अदृश्य चित्र दिसू लागले. आणि एकामेकात झगडे पसरू लागले आणि या लोखंडाचे तुकडे त्या समुद्राच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी होते. त्याच्यातला एक तुकडा मोठा होता. तो तुकडा लोखंडाचा भेटला जरा नावाच्या पारध्याला. जरा नावाचा पारधी तो लोखंडाचा तुकडा दिला घरी आणि त्या तुकड्यापासून बनवला बाणाची आणि टोक, धारदार टोक बनवला. कारण हा जरा नावाचा पारधी शिकारी होता आणि हा शिकारी होता पण पूर्वी जन्मीचा कोण होता म्हणाल? पूर्वी जन्मीचा सुग्रीवाचा भाऊ वाली होता. रामायणामध्ये ठकोणशाने त्याला हुशार न करता प्रभू रामचंद्रांनी बाण मारलं होतं. म्हणून आज या जन्मी तो जरा नावाचा पारधी पुनर्जन्म घेतला आणि त्याच्या हातून असा कार्य घडणार आहे की तो भगवंताला मोक्षाला नेणार आहे. त्यावेळेस मात्र गावात सगळा सन्नाटा पसरला. कोणी कोणाला ऐकेना, कोणी कोणाला ऐकेना. पेद्या सुदाम्या वाकड्या हे सुद्धा चिंतातूर झाले. साक्षात भगवंत चिंतातूर झाले आणि उद्धवाकडे गेले. उद्धवाकडे, उद्धवा आता हे सगळं माझ्याने सहन होत नाही रे म्हणे. काय करावं पुढे? आता मी निजधामाला चाललो रे म्हणे. त्या वेळात मात्र उद्धव रडू लागला. उद्धव खिन्न झाला आणि उद्धव म्हणते, देवा तुम्ही एक आमचा आधार होता. तुम्ही असताना आम्हाला कितीही संकट आले तरी आम्ही सहन केले. पण आता तुम्ही जातो म्हणता तर आम्ही काय करावं? म्हणून
कृष्णा तू मला इथं ठेवू नका रे म्हणे, तुझ्यासोबत मलाही घेऊन जा. नाही नाही तेव्हा तुला राहावं लागेल म्हणे, कारण तूही जर माझ्यासोबत आला अशी टोपी ठेवली आहे तर येणाऱ्या पिढीला अपरोध कोण करेल म्हणे. आणशील म्हणले कोण त्यावेळी मात्र अलमारीत शोक करते उद्धव, शोक. उद्धव शोक करते, कसा करते. तुझा माझा तुझा माझा देव हरी तुझा माझा देव हरी दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर आडवीसे आडवीसे तुझा माझा देव हरी तुझा माझा देव हरी तुझा माझा देव आम्ही देवा तुझी केले होते आस, आम्ही देवा तुझी केली होते आस, आम्ही देवा तुझी केली होते आस, आम्ही देवा तुझी केली होते आस. तुझा माझा देव हरी तुझा माझा देव हरी तुझा माझा देव हरी त्यावेळा उद्धव खिन्न झाला. उद्धव मनात विचार करू लागला, काही सुचेना, काय करावे त्याला मार्ग सुचेना. त्या वेळात धरला कृष्णाचे पाय आणि त्यांच्या पायावर जर आपला मस्तक ठेवला तर सोडेला. इतका भावुक झाला आणि रडते आहे. देहाचा अतवारा देहजा अतवारा देहजा अतवारा पांडुरंगी जुग भावो पांडुरंगी जुग भावो देहजा अतवारा देहजा चरणना सोडी सर्वथा चरणना सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथ आन तुझे पंढरीनाथ देहजा देहजा देहजा
काय करावे त्याला काही मार्ग सुचेना. अशा वेळात मात्र उद्धव तेव्हा भगवंता सारं काही तुझ्या भरोश्यावर आम्ही आतापर्यंत चाललो रे. आता काही सूचना असं झाले आहे म्हणून रडू लागला. त्यावेळेस कृष्णाने त्याला धीर दिला. धीर दिला आणि हा जो श्रीमद भागवत गीता आहे हा त्या उद्धवाला संपूर्ण मार्गदर्शन केला, उपदेश केला. अरे म्हणे हा जो गीता भागवत आहे म्हणे हा तुला मी देतो आणि येणाऱ्या पिढीला म्हणजे विदुर दादाला सर्वांना तू सावध कर आणि पुढे ही उपदेशाची परंपरा तू चालव बाबा. म्हणून त्यांनी चालना दिली, उपदेश केला. तर हा उपदेश कशासाठी केला असेल, कशासाठी असेल? असे जो जागता आपुनी आयता असे जो जागता आहिता जो असे जागता आपुनी आहिता जो असे जागता. धन्य माता पिता, धन्य माता पिता दयाचिया 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 धन्य पुत्र असावे सात्विका कन्या पुत्र से हो सात्विका कन्या पुत्र से हो सात्विका. गीता भागवत, गीता भागवत करितो श्रवण, करितो श्रवण, करितो श्रवण, करितो श्रवण, करितो श्रवण. अखंड अखंड चिंतन विठोबाचे 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 आपुनी आहिता से जागता आपुनी आहिता से जागता आपुनी आहिता से जागता. त्याला भगवान गोपाळ कृष्णाने उपदेश केला विदुराला, आपल्या उद्धवाला. उद्धवा थोडा धीर धरले म्हणे. आहे तूही जगामध्ये कीर्तीने महान उचलले म्हणे. माझा कार्यकाळ आता संपत आलेला आहे म्हणून मी तुला हे सांगतो आहे उपदेश. उपदेश म्हणजे काय आहे? जन्म मरणाच्या पलीकडची वस्तू आहे. उपदेश कोणाला झाला? उपदेश झाला राजा गोपीचंदाला. त्यांनी आपला परपंच विसरला, त्यांनी आपला घरदार विसरला, त्यांनी आपले बायकोपण विसरला. त्याला उपदेश झाला. म्हणून उपदेश झाला कोणाला? राजा हरिश्चंद्राला. त्याने आपला संपूर्ण राज्य दान दिला.
विश्वामित्राला आपण फक्त शास्त्राकडे पाहतो, बहुशास्त्र अभ्यास विपत्ती मोठी, झडे गर्व ताटा पोटी. शास्त्र अभ्यास जास्त झाला तर आपल्याला गर्व अभिमान होते आणि आपल्यात असलेली विद्या एक दिवस फेल होते. कारण उप म्हणजे दुसरा. आपण ज्या जगात आहोत, आपण ज्या विवंचनेमध्ये आहोत, त्याची माहिती उपदेशामध्ये होत नाही. उप म्हणजे दुसरा, दुसऱ्या देशाची माहिती दिली जाते आणि ती माहिती कशी असते आणि त्या माहितीसाठी आपल्याला कुठं जावं लागते? काशी नगरात. काशी. आणि ती काशी म्हणा तर इलाहाबादले आहे ती काशी नाही. ती काशी तुमच्या काही कामाची, ती नाश पावणारी काशी आहे. पण तुमच्या जवळ काशी नगर आहे, प्रयाग आहे. प्रयाग उन्मानीचे तीर, 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 प्रयाग उन्मानीचे तीर. दसवे दारी वाट सुंदर, दसवे दार वाट सुंदर, दसवे दार वाट सुंदर, दसवे दार वाट सुंदर, दसवे दार वाट सुंदर. दाखविले तिची, दाखविले तिची, दाखविले तिची, दाखविले तिची. सद्गुरूची तुझी गाते, झाली मंत्राची. गुरुने सद्गुरूची तुझी गाते, झाली मंत्राची. सद्गुरूची तुझी गाते, झाली मंत्राची. आपण सर्व इथं गुरुपुत्र आहे. 10वे द्वार, पुढे कागद पे. त्या 10वे द्वारामध्ये आहे अनहत वेणू. अनहत वेणू म्हणल्यानंतर बरेचशा लोकांना समजत नाही. आणि त्या अनहत मध्ये आहे 10वे द्वार. त्याला म्हणतात कोणी भ्रमर गुंफा. आणि त्या गुंफेमध्ये, त्या कपीमध्ये आहे कपी नारायण. आणि त्या नारायणाचा पत्ता सांगत आहे भगवान श्रीकृष्ण गोपाल. कोणाला सांगत आहेत? उद्धवाला. उद्धवा, जशा प्रकारे राजा परीक्षित शरण भक्तीने तरुण गेला, त्याच प्रकारे तुझा सुद्धा उद्धार होईल. उद्धवा, तू माझा जीवलग मित्र आहेस म्हणा, तुला सांगतो आहे. मग काय सांगितला? सुरुवात सांगितला, लाल, पांढरा, काळा, निळा आणि विचित्र अशा ठिकाणी आहे म्हणे मी, आणि तू पाहून घे म्हणे. याचे मान लागले आहेत उद्धवाच्या पाहण्यामध्ये. आणि पाहते अंतर्ज्ञानाने उद्धव कृष्णा बरोबरचा ज्ञानी झाला. ज्ञानी. आणि जेव्हा शेवटची वेळ आली, उद्धवा, अरे याचा विस्तार तू कसा तरी कर रे. म्हणून आमचे सोंडुकरा बाबा आज म्हातारपणाची 80-70 वर्षाची वय झाली, तरी पण ते कसे जवान पोरासारखे धडधड धडधड हिंडतात आणि कार्य करतात. एवढी हरिनामामध्ये शक्ती आहे.
या बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या आहेत. अरे जवान बुड्ढे होतात हरिनामाने आणि बुड्ढे माणसं जवान होतात. हे आसन जिंकलेले आहेत. 3-3 घंटे एका ठिकाणी बसण्याची यांना समता आहे. हे आसन जिंकलेले व्यक्ती आहेत. मग त्याच तुमच्या घरच्या जवान पोराला इथं 3 घंटे बसा म्हणा, बसेल तर बा करता तर जाऊ द्या. शाळेमध्ये सुद्धा अभ्यास करताना 3 घंटे बसत नाही. आणि आज पिढी आपली कुठं चाललेली आहे. उद्धव दासी पुत्र असू नये तो श्रवण भक्ती करत आहे. श्रवण भक्ती पुरा गीता भागवत पाठ करत आहे, ऐकत आहे. आमच्या पोराचे मन मात्र रात्रंदिवस मोबाईल मध्ये, खऱ्यामध्ये. काय काय पोरांना तोंडात खरा ठेवते ना, बोलता येत नाही बरोबर. आणि आपापल्या घराचे कोणते सगळे खऱ्याने भरून ठेवलेले आहेत. अरे विचार करा, कोणाचा तरी खरा खाऊन भला झालाय का? मोबाईल मध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत त्याच्या 3 पट खराब गोष्टी मोबाईल मध्ये आहेत. आणि ही आजची येणारी पिढी मोबाईल मधला सुद्धा चांगला काम पाहत नाही. म्हणून पोरांना मोबाईल घेऊन देण्याआधी 10 वेळ विचार करा. हे इथं बसलेले बुड्ढे म्हातारे बिना मोबाईलला शिक्षण घेतलेले आहेत आणि आजच्या मोबाईलच्या पोरापेक्षा हुशार आहे. तोंडी गणित, तोंडी व्याकरण होतं आम्हाला. आजच्या पोरांना तोंडी गणित, तोंडी व्याकरण नाही. म्हणून हरिनाम गोड आहे आणि हरिनामासारखी गोडी कुठल्याही वस्तूमध्ये नाही. आणि ते गोडी चाकत आहे तर कोण चाकत आहे? उद्धव. उद्धव विचार करते, देवा आम्हाला अजून किती संकटामध्ये टाकाल तुम्ही. त्यावेळेस मात्र महाराजांनी सुंदर असा प्रसंग सांगितला. हा गोपालकाला जो होते, कुठं होते? वाळवंटात. वाळवंटात होते, पण तो कसा होते? 10 जण एका ठिकाणी जगोडा होतील तेव्हा होते. पेंद्या आहे, सुदामे आहे, वाकडे आहे, राधा आहे, गोपिका आहे. साऱ्या जणी एका ठिकाणी जमा होतील तेव्हा गोपालकाला होते. आणि सुंदर अभंगातून ते सांगितलेलं आहे. 12-16 जणी हरीसी नेनती म्हणून फिरती रात्र दिवस. ज्या ठिकाणी हरी आहे त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या गोपिका हरीला हवा घालतात. हवा अशी एक क्षणही बाजूला होत नाही. एक लहानचा जरी कचरा गेला तरी त्या ठिकाणी त्याला राहू देत नाही. आणि शेवटचा देह सांगला तरी काय आहे? सगुण सांगितलेला आहे का? शेवटचा देह निर्गुण तरी सांगितलेला आहे का? शेवटचा देह सांगितलेला आहे सूक्ष्म. सांगती समर्थ सूक्ष्म देह. आणि आपली जाण्याची वाट इथेच सांगितलेली आहे. वाट केसा उन बारीक, त्याच वाटेनं जाणं येणं. विचार करा, बरेचसे लोक आपल्या समोरही प्राण सोडतात, पण ते तुम्हाला दिसते का? दिसते का? नाही दिसत. काहून नाही दिसत? की ती वस्तू आहे सूक्ष्म. कोणी कोणी म्हणतात, अरे तुम्ही देव पाहिल्या तर मग आम्हाला दाखवा. कसं दाखवत आहे?
आणि दाखवताही येते, पण ज्याला तो दाखवण्याचा अधिकार आहे तोच पुरुष दाखवेल, सर्वांना तो अधिकार नाही. म्हणून संत सांगतात अधिकार ऐसा करावा उपदेश. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं ज्याची त्याला पदवी तराण साजे, संताला म्हणजे आत्मा सुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, या विन चावटी करू नका. पुन्हा सांगला हे सूक्ष्म वस्तू पाहिजे असेल तर तुम्हाला मंथन करावं लागेल, मंथन. आणि तो मंथन कसा करत आहे? बरेचसे लोक मनाच्या मार्गाने जातात. मनमार्ग गेला तो ते मुकावला, हरिपाठी स्थिरावला तुझी धन्य. आपण सगळे मनाच्या मार्गाने जातो, मनाच्या. म्हणून आपल्याला देवाची भेट होत नाही. आणि आपण माणसं ओळखू शकत नाही. देवीचे देवळा दिसते दुरुना, देवीचे देऊळ दिसते, देवीचे देवळा दिसते दुरुना, देवीचे देऊळ दिसते दुरुना. देवाय साकोना ओळखावा, देवाय साकोना आणि संतांनी सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये,